नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तुम्ही जर आता 10थमधून 11थमध्ये जाता आणि तुम्ही सायन्स घेणार आहात आणि तुम्ही कन्फ्युज्ड आहात की म्हणजे सायन्स घेतल्यानंतर नेमके कोणते बुक्स घ्यायचे असतात किंवा कसे बुक्स घ्यायचे असतात, तर त्यासाठी आज मी तुम्हाला बुक्सची ओळख करून देणार आहे. सो 11th स्टँडर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही सुद्धा हे करू शकता. ई बालभारती आपली वेबसाईट आहे, याच्यावरती जाऊन तुम्हाला हे करायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते बुक्स घ्यायचे आहेत, जर तुम्ही सायन्स विषय घेतला असेल तर त्यासाठी आपण पर्टिक्युलरली बघणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सायन्स घेतल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट जी आहे किंवा सगळ्यात मेन जे बुक्स आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री. हे 2 बुक्स तर कंपल्सरी आहेत. हे तुमच्याकडे असणारच आहेत किंवा असायलाच पाहिजे. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी घ्या, PCMB घ्या, PCM घ्या, PCB घ्या, व्हॉटएव्हर घ्या. PC तर सगळ्यामध्ये कॉमनच आहे. सो फिजिक्स, केमिस्ट्रीचं हे असं बुक आहे. फ्रंट पेज जर तुम्हाला कळलं तर मे बी बुक घेताना चूक होणार नाही. त्याच्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं बुक हे असं दिसतं. नेक्स्ट आहे, तुम्ही जर बायोलॉजी ॲज अ सब्जेक्ट घेतलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी बायोचं बुक पाहायला मिळते. ठीक आहे, सो बायोचं बुक असं आहे. सो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे बुक्स तुम्ही घेणार आहात. ठीक आहे, तुम्हाला जर चेकआउट करायचं आहे बुक कसं दिसतंय वगैरे किंवा कसं नेमकं आहे किंवा अगदीच बाय करण्याआधी थोडाफार आपण PDF ला बघूया असं काही असेल तर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून PDF पण चेकआउट करू शकता. ठीक आहे, सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे हे बुक्स आहेत. मोस्टली ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल किंवा ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, हे विषय मोस्टली सगळ्या कॉलेजमध्ये अवेलेबल नसतात. बट इन केस तुमच्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे आणि जर तुम्ही तो विषय घेतलेला असेल तरच तुम्हाला हे बुक्स घ्यायचे आहेत. हे 2 म्हणजे हे ॲनिमलवाले आणि कृषीवाले हे 2 बुक्स तरच तुम्हाला घ्यायचे आहेत, अदरवाईज घ्यायचे नाहीत. ठीक आहे, तर तुम्हाला कंपल्सरी बुक्स कोणते आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेतला असेल तर बायो. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स पण घेतलेला आहे तर मॅथ्ससाठी तुम्ही सायन्सला असाल तर तुम्हाला कोणते मॅथ्सचे बुक्स घ्यायचे ज्या ठिकाणी सायन्स आणि आर्ट्स किंवा सायन्स लिहिले ते बुक्स. म्हणजे या ठिकाणी हे झालं तुमचं पार्ट 1चं बुक आणि हे झालं तुमचं पार्ट 2चं बुक. ठीक आहे, हे कॉमर्सवाले बुक्स तुमच्यासाठी नाही आहेत. ऑफकोर्स तुम्हाला फक्त हाय आणि हेच बुक घ्यायचं आहे. ठीक आहे, सो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे 4ही विषयांचे बुक्स आपण पाहिलेत. नेक्स्ट आहे लँग्वेजेस. आता इंग्लिश तर सगळ्यांसाठी कंपल्सरी आहेच. ठीक आहे, सो इंग्लिश जर तुम्हाला कंपल्सरी आहे तर तुम्हाला इंग्लिश युवक भारती हे जे ब्ल्यू कलरचं बुक आहे तर ते घ्यायचं आहे. सगळ्यांना कंपल्सरी आहे. तुम्ही कुठलाही ग्रुप घेतलेला असू दे, इव्हन तुम्ही कॉमर्स असू दे, आर्ट्स असू दे किंवा सायन्सचे असू दे, सगळ्यांसाठी हे बुक हेच आहे किंवा हेच कंपल्सरी आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही इंग्लिश कंपल्सरी आहे, फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी आहे, तुम्ही एक्स्ट्रा विषय मॅथ्स घेतलाय किंवा बायोलॉजी घेतलाय किंवा दोन्ही घेतले जे काही असेल ते, आणि त्यासोबत तुम्ही जर लँग्वेज घेतली असेल एखादी मराठी तर त्यासाठी हे मराठीचं बुक आहे युवक भारती मराठीचं. ठीक आहे, सो तुम्हाला हे बुक बाय करायचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मराठी नाही घ्यायचं आहे, हिंदी घ्यायचं आहे तर हिंदीसाठी हे बुक आहे युवक भारती हिंदी. ठीक आहे, सो हे 3 बुक्स जे आहेत ते लँग्वेजचे आहेत. जी लँग्वेज तुम्ही घेतली आहे त्या लँग्वेजप्रमाणे तुम्हाला बुक घ्यायचं आहे. ठीक आहे, बाकी आय गेस की हे कुठलेही लँग्वेज आपल्याकडे सध्या महाराष्ट्रामध्ये तरी नाही आहेत, आणि असतील एखादं तुम्ही उर्दू वगैरे घेतलं असेल बाय चॉईस तर तुम्ही ते बुक घेऊ शकता. अदरवाईज हे बुक्स घेणं कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला फक्त इंग्लिश, हिंदी घेतलं असेल तर हिंदी किंवा मराठी घेतलं असेल तर मराठी, याच बुक्स घ्यायच्या आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट, तुम्ही जर IT विषय घेतलेला आहे ॲज अ ऑप्शनल विषय, तुम्ही IT घेताय, तुम्हाला लँग्वेजेस नको आहेत किंवा तुम्हाला एखादी लँग्वेज आणि IT हवं आहे तर त्यासाठी तुम्हाला हे बुक घ्यायचं आहे ITचं. ठीक आहे, सायन्सला आपण इतिहास विषय नाही ठेवू शकत, सो इतिहासचं बुक घ्यायची गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण बुक पाहतोय ते म्हणजे जॉग्रफी. तुम्ही जर मॅथ्स सोडून जॉग्रफी घेतलाय किंवा बायोलॉजी सोडून जॉग्रफी ॲज अ ऑप्शनल घेतलाय तर तुम्हाला हा विषय घ्यायचा आहे. तुमच्या कॉलेजमध्ये भूगोल आहे की जॉग्रफी आहे, म्हणजे मराठीमध्ये आहे की इंग्लिशमध्ये आहे ते चेकआउट करा आधी, आणि त्यानुसार तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे. इंग्लिशमधून असेल तर हे पुस्तक घ्यायचं आहे, मराठीमधून असेल तर हे पुस्तक घ्यायचं आहे. सिम्पल. ठीक आहे, काहींच्या कॉलेजमध्ये जिओलॉजी पण असतं. जॉग्रफी किंवा मॅथ्सच्या ऐवजी जिओलॉजी हा विषय असतो सायन्सला सुद्धा, तर हे असेल तर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं आहे जिओलॉजीचं. बाकी टेक्स्टाईल वगैरे मोस्टली आपल्याला नाही पाहायला मिळत कॉलेजेसमध्ये. तुमच्या कॉलेजमध्ये जर इन केस असेल रेअरली तर तुम्ही ते बुक ट्राय करू शकता. काहींच्या कॉलेजमध्ये मॅथ्सला ऑप्शनल असतं विथ बायो. तुम्ही सायकोलॉजी घेऊ शकता, मानसशास्त्र ज्याला आपण म्हणतो. तुम्ही जर सायकोलॉजी घेतलं असेल तर तुम्हाला हे बुक्स घ्यायचे आहेत. मराठीमध्ये असेल तर हे बुक आणि इंग्लिशमध्ये असेल तर हे बुक. ठीक आहे, सॉरी, तुमच्या कॉलेजमध्ये बघा की तुम्हाला मराठीमधून सायकोलॉजी आहे की इंग्लिशमधून आहे, त्यानुसार तुम्ही त्या विषयाचं बुक जे आहे तर ते घेऊ शकता. ठीक आहे, बाकी यापैकी तुम्हाला जर अगेन तुम्ही सायन्सला असून सुद्धा जर तुम्ही इकॉनॉमिक्स घेतलं असेल मॅथ्सला ऑप्शनल जॉग्रफी पण असतं, सायकोलॉजी पण असतं, लँग्वेज पण असते, IT पण असतं आणि इकॉनॉमिक्स पण असतं. सो तुम्ही जो कुठला विषय ॲज अ ऑप्शनल घेणार आहात
त्या विषयानुसार तुम्हाला इकॉनॉमिक्स विषय जर ऑप्शनल घेतलं तर तुम्हाला हे बुक घ्यायचं आहे. अगेन इंग्लिश आहे की मराठी आहे तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन चेकआउट करा. आणि हे तुमचं इकॉनॉमिक्सचं बुक आहे. हे सेम येतं सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सगळ्यांसाठी. सो त्याच्यामुळे सेमच बुक तुम्हाला सगळ्या स्ट्रीमसाठी असतं. ठीक आहे. बाकी शिक्षणशास्त्र किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे विषय खूप रेअर असतात. इन केस तुम्हाला रेअरली कुठे मिळाले तर तुम्ही ते विषय घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही हे नाही केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट इतर कुठलंही बुक तुम्हाला घ्यायची गरज नाही. एन्व्हायरमेंट एज्युकेशन महाराष्ट्र बोर्डला ॲज अ ग्रेड सब्जेक्ट आहे, बट तुम्हाला त्याचं बुक घ्यायची गरज नसते. कुठलंही कॉलेज बुक घ्यायला म्हणजे प्रेफर करत नाही. तुम्हाला याचं जसं आपण आधी 10th पर्यंत वर्कबुक कसं सॉल्व्ह करायचो, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रिंटेड क्वेश्चन्स असायचे आणि आपण त्याचे आन्सर्स लिहायचो. त्याप्रमाणे याचं एक वर्कबुक किंवा प्रोजेक्ट बुक येतं, जे तुम्हाला साधारणतः दिवाळीनंतर वगैरे करायला सांगतील. आत्ता काही घ्यायची गरज नाही येते, तुम्हाला कॉलेजमधून सांगतील तेव्हा तुम्ही घेणार आहात. ठीक आहे. आफ्टर दॅट अजून असतात ते म्हणजे प्रॅक्टिकल बुक्स वगैरे. सो प्रॅक्टिकल बुक्स पण तुम्ही चेकआउट करू शकता. बट प्रॅक्टिकल बुक्स पण आत्ता तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. महाराष्ट्र सरकारचेच प्रॅक्टिकल बुक्स वगैरे येतात, जे तुम्ही नंतर घेऊ शकता. आत्ता तुम्ही त्याच्यामध्ये किंवा ते बाय वगैरे करू नका. कॉलेज तुम्हाला सांगेल कुठलं प्रॅक्टिकल बुक घ्यायचं आहे तेच तुम्हाला घ्यायचं असतं. ठीक आहे. आत्ता फक्त तुम्हाला एवढेच बुक्स घ्यायचे जे मी तुम्हाला सांगते. बाकी तुम्हाला कोणतेही बुक बाय करायची गरज नाही आहे. ठीक आहे. अगेन संगीतशास्त्र असेल किंवा कलेचा इतिहास, रसग्रहण हे सगळं सायन्सला नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्या कुठल्याही बुकबद्दल डिस्कशन करत नाही आहोत. सो जर तुम्हाला हिंदी किंवा मराठी सोडून एक्स्ट्रा कुठली लँग्वेज हवी असेल, लाईक संस्कृत असेल, जॅपनीज असेल, स्पॅनिश आहे, चायनीज आहे किंवा जर्मन आहे, तर तुम्ही या बुक्सला प्रेफर करू शकता. संस्कृत असेल तर अल्हाद घ्यावं लागतं तुम्हाला. संस्कृतचं एकच बुक आहे यावर्षी, अल्हाद. यावर्षी म्हणजे जसं 10वीला संयुक्त आणि संपूर्ण असायचं त्याप्रमाणे काही नाही आहे. 11thला फक्त अल्हाद हा एकच बुक असतं. ठीक आहे. बाकी तुम्ही लँग्वेजेस एक्सप्लोअर करू शकता. सो आय होप की तुम्हाला सगळ्या बुक्स कळलेल्या आहेत. आता कोणताही डाऊट नाही आहे कोणतं बुक घ्यायचं, कसं घ्यायचं वगैरे. सो सगळं मी सायन्सबद्दल सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल रिगार्डिंग टू ॲडमिशन, डॉक्युमेंट्स वगैरे, तर त्या सगळ्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. चेकआउट करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.